नागपंचमी कथा. शेतकरी, नागिन आणि मुलीची भक्ती. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक वारूळ होतं. नागपंचमीच्या दिवशी तो नांगरणी करत असताना नांगराच्या फाळाने नकळत नागिनीची पिल्लं मारली गेली. हे नागिनीला कळल्यावर ती शेतकऱ्याच्या घरी फणफणत गेली व संतापाने तिने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला दंश केला. आणि तिच्या लक्षात आलं, शेतकऱ्याची एक मुलगी बाहेरगावी राहते. मग नागिन तिथे पण पोहोचली. बघते तर काय, त्या मुलीनं पाटावर नागनागिनीच्या मूर्ती बसवल्या होत्या व दूध, लाया, दुर्वा, फुले अर्पण करून ती श्रद्धेने पूजा करत होती. नागिन थेट तिच्यासमोर उभी राहिली आणि विचारलं, बाई तू कोण? तुझे आईबाप कुठे आहेत? ती मुलगी घाबरली व तिने सगळं सांगून टाकलं. नागिन सुन्न झाली व तिच्या मनात विचार आला, जी माझी मनोभावे भक्तीने पूजा करते तिच्या कुटुंबाचा मी विनाश केला. ही तर भक्तिमय आत्मा आहे. पश्चातापाने भरून आलेल्या डोळ्यांनी नागिन म्हणाली, तुझ्या भक्तीने मला जिंकलं. मी तुझ्या कुटुंबाला परत जिवंत करेन. मग तिने मुलीला अमृत दिलं. ती मुलगी धावत माहेरी गेली व सर्वांच्या तोंडात अमृत टाकलं व सर्व पुन्हा जिवंत झाले. त्या दिवसापासून शेतकरी व गावकऱ्यांनी नागपंचमीचं व्रत श्रद्धेनं पाळायला सुरुवात केली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की अनवधानाने झालेली चूक क्षम्य असते, परंतु आपलं काम करताना आपण माणसं, प्राणी, पशु, पक्षी आणि निसर्गाचं नुकसान होणार नाही ना यांची जाणीव ठेवली पाहिजे. श्रद्धा, समजूतदारी, जबाबदारी आणि निसर्गाशी प्रेम ह्याचंच नाव आहे नागपंचमीचं खरं व्रत.